नमस्कार स्वामी कुटुंबातील सर्व सदस्यांनो. अनेकदा आपण देवाला विचारतो, स्वामी मी इतकी वर्ष तुमचं नाव घेतोय तरीही माझं काम का होत नाही, माझं नशीब कधी उघडणार. मित्रांनो, आज रामायणातील त्या शबरीची आठवण करा, जिने तारुण्यापासून वृद्धत्वापर्यंत फक्त एका शब्दावर विश्वास ठेवून प्रभू श्रीरामांची वाट पाहिली. आज स्वामी समर्थांच्या वाणीतून जाणून घेऊया की तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळायला उशीर का होतोय. शबरी रोज सकाळी उठून रस्ता झाडायची की आज माझे प्रभू येतील. वर्ष सरली, डोळे थकले, पण विश्वास डगमगला नाही. स्वामी समर्थांच्या चरित्रातही आपण पाहतो. स्वामी म्हणतात, अक्कलकोटला येणाऱ्यांची गर्दी खूप आहे, पण माझ्या हृदयापर्यंत पोचणारी शबरी कुठे आहे. स्वामी समर्थांना तुमचं पांडित्य नको आहे, त्यांना तुमचा संयम हवा आहे. आपण 2 महिने सेवा केली की फळाची अपेक्षा करतो, पण शबरीने कधीच तक्रार केली नाही की राम काय येत नाहीत. स्वामी म्हणतात, तुझा संयम जेवढा मोठा तेवढा माझा आशीर्वाद मोठा. मी तुला जे देणार आहे ते पचवण्याची ताकद तुझ्या ठायी निर्माण व्हावी, म्हणून मी तुला थोडा उशीर करतोय. आज तुम्ही एखाद्या संकटात असाल किंवा कोणाकडून तरी दुखावले गेले असाल तर शबरीसारखी सहनशक्ती ठेवा. स्वामी म्हणतात, बेटा जोपर्यंत तू या जगाकडून अपेक्षा ठेवतोयस तोपर्यंत तू रडशील. ज्या दिवशी तू फक्त माझ्यावर विसंबून राहशील त्या दिवशी शबरीच्या बोराप्रमाणे तुझं आयुष्यही गोड होईल. तुमची प्रतीक्षा ही शिक्षा नाही, तर ती स्वामींशी जोडली जाणारी एक संधी आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींच्या दरबारात उशीर आहे पण अंधेर नाही. तुम्हाला शबरीची ही गोष्ट कशी वाटली? तुमच्या आयुष्यात तुम्ही कशाची प्रतीक्षा करत आहात? कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमचा विश्वास व्यक्त करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जी आज खचून गेली आहे. श्री स्वामी समर्थ.